सांगली जिल्ह्यातील 38,600 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण. जिल्हाधिकारी अशोक काकडे. येलो बेल्ट पात्र विद्यार्थिनींचा उद्या गौरव. सांगली जिल्ह्यातील 50 शाळेमध्ये सांगली पॅटर्न कन्या सबलीकरण योजनेअंतर्गत 38,600 विद्यार्थिनींना कराटे तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आलं असून यातील 15,488 विद्यार्थिनी येलो बेल्ट परीक्षासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना महिला दिनी 8 मार्च रोजी प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यातील निवडक 50 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर 38,600 विद्यार्थिनींना ऑगस्ट 2025 पासून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत दर शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत मोफत कराटे तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आले आणि यासाठी 50 शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्रशिक्षक यांनी खूपच परिश्रम घेतले. प्रशिक्षकांनी हे प्रशिक्षण मोफत दिले आहे. यातील आता 15,488 विद्यार्थिनींनी येलो बेल्ट पदकासाठी पात्र ठरले. त्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता माधवनगर रोडवरील दीपयान बँक्वेट येथील सभागृहात होणार आहे आणि यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कानीचे, माध्यमिक शिक्षण अधिकारी राजे लोंढे, प्रशिक्षक सुरेश चौधरी, हमजे खान मुजावर आदी उपस्थित होते. छत्रपती महाराजस्व अभियान याची सुरुवात सांगली जिल्ह्यामध्ये 7 मार्च, 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे या दिवशी आपण राबवत आहोत आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यातील एक मंडळ याप्रमाणे आपण 16-15 मेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व मंडळात सर्व गावं कव्हरअप करणार आहोत. ह्याच्यामध्ये एकूण 15 विषय प्रत्येक गावात घेण्यात येणार आहेत. तर ह्याच्यासाठी सर्व ग्रामस्थांनी महसूल प्रशासनास सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने मी आपणा सर्वांना करतो. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही एक अभिनव प्रयोग राबवला होता. त्याच्यामध्ये 50 निवडक शाळांमध्ये साधारणतः 38,600 मुलींना आम्ही कराटे अथवा तायक्वांदोचं प्रशिक्षण दिलं होतं आणि या मुलींची दर शनिवारी 1 तास या पद्धतीने ऑगस्ट महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत प्रशिक्षण दिल्यानंतर आता आम्ही त्यांची परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये 15,480 मुली या येलो बेल्टच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. तर 8 मार्च या दिवशी आम्ही त्यांना हा येलो बेल्ट आणि त्यांचं प्रशस्तीपत्र महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही देणार होतं. मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आमच्या सांगलीतल्या या मुली आता सबळ झालेल्या आहेत आणि स्वतःच्या टॅलेंटवर, स्वतःच्या हिमतीवर आता त्या संपूर्ण जगात कुठे गेल्या तरी त्या सुरक्षित राहतील हा आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे. 44 जण. तर मी या अनुषंगाने हा बेल्ट वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही सांगली मुख्यालयामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही 8 मार्चला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता ठेवलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही तहसीलदार, प्रांताधिकारी आणि सगळे विभागाचे अधिकारी आणि आमदार महोदय यांच्या उपस्थितीत आम्ही तालुक्यातल्या मुलींनासुद्धा तिथं येलो बेल्ट आणि प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम ठेवत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.